नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. उमेदवार निवडण्यासाठी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत राडा. फ्री स्टाईल हाणामारीने खळबळ. पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या संघर्ष योद्धा चित्रपटामधील पहिलं हृदयस्पर्शी गाणं रिलीज. उधळीन जीवला मिळते पसंती. आता सविस्तर बातम्या. लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारीची घटना घडली असून मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते आपसातच भिडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. शुक्रवारी सकाळी जळगाव रोडवरील मराठा मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा उमेदवार ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. 60 ते 70 समाज बांधव बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती, मात्र अचानक आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला. आरोपानंतर विकी पाटील या तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. बाळू अवताडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही तरुणांकडून सुरुवातीला मारहाण झाली. त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली. मारहाणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ गोंधळ सुरू होता. मारहाण झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या चर्चेला विराम बसला आहे. या राड्यानंतर घटनास्थळी हर्सुल सिडको आणि MIDC सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदार आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले. बैठकीत कुणी कुणाचं नाव घेऊन बोलायचं नाही असे ठरलेले होते, मात्र तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरून ही सर्व वादावादी हाणामारी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बैठक होती, बैठकीचा मेसेज सोशल मीडियावर आला होता. त्याशिवाय ते कोणी आयोजित केले नव्हते. सकल मराठा समाजाचा मेसेज व्हायरल झाला आणि सर्व समाजाला जमा झाली होती. परंतु अचानक लोकांना मारामारी सुरू झाली. हा प्रकार नको व्हायला, त्यामुळं हे चुकीचा प्रकार आहे. असं नाही व्हायला पाहिजे. कोणाचा आवाज नाही दाबला गेला पाहिजे. ज्याला बोलताना बोलू दिले गेलं. हे खंडणीखोर लोक आहेत साहेब. यांनी खंडणी भूमिका आणलेली आहे आणि आम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळेस हे प्रत्येक मिटिंगामध्ये असे घटना करतात. म्हणून आम्ही म्हणतो की अशा खंडणी लोकांना तुम्ही बैठकीमध्ये बोलवू नका. बैठकीमध्ये तुम्ही बोलू नका आणि समाजाचा याच्यामुळं काय होतं, सगळं समाज बिखरले गेलेलं असेल. त्यामुळे 2016ला ज्यावेळेस मराठा क्रांती मिटिंग आम्ही करायची नाही, तर जागा पुरायची नाही आणि आज अशा खंडांनी खोरांमुळे मोजके लोक येऊ लागले. मोठ्यासारखे मोजके लोक येऊ लागले. हे लोक खंडांनी घेऊन पैसे घेऊन लागले लोकांकडनं. मग असं मराठा समाजाला तुम्ही असं बिखरायचं का? बैठक आज एका मताने तुम्हाला एक उमेदवार द्यायचा होता आणि तो उमेदवार देऊन करायचं होतं. मनोज जरांगे यांना ते नाव पाठवायचं होतं, पण काही असे खंडणीखोर, सुपारीखोर इथं येऊन त्यांनी या मिटिंगचं ध्येय नाही केलं. म्हणून त्यांना आम्हाला सगळ्यांना त्याला बोलावं लागलं. तुम्ही चालले जाऊ. तुमचा वाद डायरेक्ट मारामारी पण गेला लागला. एवढा खूप आता वाटतं. तो पहिल्यापासून आम्ही सांगतो, तुम्ही सुपारी घेऊन येऊ नका, सुपारी घेऊ नका. सुपारी घेऊन पहिल्यापासून लोकांना सांगतात नाही की असं झालं तसं होण्याचं काम करतानाच आहे. दरम्यान उद्या 30 तारखेला मनोज जरांगे पाटील लोकसभेचा उमेदवार जाहीर करणार असून त्यात औरंगाबाद लोकसभेसाठी हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 30 तारखेला जरांगे पाटील अनाऊन्स करणार आहेत की लोकसभेच्या जागा कोणत्या उमेदवाराला द्यायच्या. आणि या पार्श्वभूमीवरती मला खूप लोकांचे फोन येत आहेत आणि म्हणत आहेत की दादा तुम्ही तिकडे जा, तुम्ही त्यांना बोला. मी त्यांना सगळ्यांना हा जोडून एकच गोष्ट सांगू इच्छितो की ज्याच्यामध्ये मेरिट आहे, निवडून येण्याचं सुद्धा आणि समाजासाठी काहीतरी केल्याचं सुद्धा, अशा व्यक्तीला निश्चितच जरांगे पाटील उमेदवारी देतील याची मला खात्री वाटते. आणि या पार्श्वभूमीवरती मी जे काही काम समाजासाठी केलेलं आहे आणि मी जे काही सातत्याने शेतकऱ्यांची कामं करतोय याच्यामध्ये निश्चितच माझा त्याच्यावरती प्रबळ दावा आहे आणि मला लोकसभेला जायची इच्छा आहे. आता यावर ते काय निर्णय घेतात तो आपल्याला बघावं लागणार आहे आणि आपण त्यासाठी वाट बघितली पाहिजे.
महानगरपालिकेच्या वतीने बेगमपुरा बुद्धलेणी रोडवर पहाडसिंगपुरा परिसरातील निपट निरंजन नगर सोसायटीमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली। निपट निरंजन नगर सोसायटीमध्ये असलेले नाल्यातील अवैध अतिक्रमण मनपाच्या वतीने शुक्रवारी निष्कासित करण्यात आले। महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी दुपारच्या सुमारास बेगमपुरा बुद्धलेणी रोड व पहाडसिंगपुरा परिसरातील निपट निरंजन नगर सोसायटीमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली। निपट निरंजन नगर सोसायटीमध्ये असलेले नाल्यातील अवैध अतिक्रमण मनपाच्या वतीने शुक्रवारी निष्कासित करण्यात आले। सदर मोहीम राबवित असताना स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला विरोध दर्शवला। त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करून मोहीम पूर्ण करण्यात आली। यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण हटाव पथकाबरोबरच पोलिसांचे पथक आदींची उपस्थिती होती। तिने लेखी स्वरूपात आमच्याकडून लेखी घेतलं बॉन्ड 100 रुपयाच्या बॉन्डवर की तुम्ही जर आमच्याकडून तुम्ही जर दार बसाल तुमचे सावली जर पडले नाही तर आम्ही वापस घेतो। ह्या अटी बरोबर सुद्धा हे घर सुद्धा नालक्षेत्र जाऊ द्या सर, पहिले हे बघा। हे लोकांनी कंप्लीट जी केली ना हे कारण कंप्लीट करते 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून घेतलं आमच्याकडून की नाही याच्यानंतर आम्ही तुमच्याकडून आम्ही वापस घेतो कुठल्या कारणाने पूर्ण सिग्नेचर बॉन्ड पण आणि मी मध्ये येणार नाही त्याचा अफसर तोडजोडीचा काय संबंध आहे या विषयाशी? त्यांनीच कंप्लीट केली ना, मी तेच म्हणतो त्यांनीच केली ना। तोडजोडीचा विषय कधी येतो दादा? ज्या वेळेला मालकी हक्क समान असतो। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ATN। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
आपले स्वागत। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वैध संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार असून या चित्रपटाचे पोस्टर टीझर नंतर पहिलं गाणं उधळीन जीव रिलीज करण्यात आले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर टीझर नंतर पहिलं गाणं उधळीन जीव रिलीज करण्यात आले आहे। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे। या चित्रपटाच्या टीझरला अफाट प्रतिसाद मिळालाय। आता या चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आलंय। गायक अजय गोगावले यांच्या आवाजात उधळीन जीव हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज झालं असून त्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे। उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी। 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। उधळीन जीव या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय, तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे। मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे। वैभव देशमुख यांचे भावगर्म शब्द, विजय गवंडे यांचा अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल। संघर्ष योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे। सोनाई फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे। यासोबतच या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौघुले, सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत। उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी। मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत। विशेषतः ज्या स्तनदा माता, लहान बाळ असणाऱ्या माता आहेत त्यांच्या बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीत पाळणाघर सुविधा द्यावयाची आहे। हे पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडावयाची आहे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। मतदान केंद्रावर महिला मतदारांना द्यावयाच्या विविध सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती। जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका बाल विकास अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात काही ठिकाणी महिला मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे। ही मतदान केंद्र पूर्णतः महिला अधिकारी कर्मचारी संचलित करतील असेही त्यांनी सांगितले। काही मतदान केंद्र आपण फक्त महिला तिथे कर्मचारी असतील, बाहेर थांबलेल्या पोलिसापासून ते आत सगळ्या महिला कर्मचारी असतील। तर आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक मतदान केंद्र असं करतोय की पूर्ण दिव्यांग कर्मचारी तिथे काम करतील, एक्सेप्ट पोलीस, की तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एक खरोखर आयडियल पाळणाघर केला होता आणि त्याच्यात सुदैवानं काही महिला आल्या बाळाला घेऊन आणि ते बाळ तुमच्या त्या पाळणाघरात खेळलं तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही।
महिला बचत गट महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो। या संपर्काचा वापर करून महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे। मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महिला बचत गटांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते। तसेच स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, उपायुक्त पांढरे, स्वप्नील सरदार, गट शिक्षण अधिकारी थावरे यांच्यासह विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा। बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी, आशा वर्कर, बचत गटाच्या सदस्य, लघु उद्योग, महिला गृह उद्योग यातील सर्व महिलांना मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन करावे। कार्यशाळा, प्रशिक्षण उपक्रम व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात यावं असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सूचित केले। ज्याला वाटते त्याला मतदान करावं। मतदानाची टक्केवारी महत्त्वाची आहे आणि जर आपण मतदान नाही केलं तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे। जगभरामध्ये आपल्या देशाच्या लोकशाहीकडे फार आदराने पाहिले जाते। भारताची लोकशाही ही सुदृढ आणि अतिशय बलवान लोकशाही आहे असं जगभरात म्हटलं जाते। तुमच्या माध्यमातून तुम्ही आता बचत गटाचं काम करताय, तुम्ही महापालिकेशी संबंधित आहात, बँकेशी संबंधित आहात, तुम्हाला सगळं जग माहिती आहे, तुम्हाला लोकशाही म्हणजे काय माहिती आहे, मतदान करणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहे। ते तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे। तुमच्या अवतीभोवती ज्या महिला आहेत, तुमच्या बचत गटाच्या सदस्य असतील, तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून तुमच्याशी संलग्न असलेल्या काम करणाऱ्या संस्था असतील, बँक असेल किंवा तुम्ही जे पदार्थ बनवता किंवा खरेदी विक्री करता त्याच्याशी संबंधित काही महिला असतील किंवा गृह उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, ह्या सर्वांना तुम्ही आग्रह केला पाहिजे की मतदान करा। सर्वपक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी नवीन सिंग, मनमोहन सिंग ओबेरॉय व कार्याध्यक्षपदी नागराज गायकवाड व स्वागत अध्यक्ष शेख शफी यांची निवड करण्यात आली आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती समितीची बैठक नुकतीच करमकृपा बिल्डिंग, क्रांती चौक येथे बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नवीन सिंग, मनमोहन सिंग ओबेरॉय यांची व कार्याध्यक्षपदी नागराज गायकवाड व स्वागताध्यक्ष शेख शफी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी संस्थापक सदस्य, प्रमुख मार्गदर्शक बाबूराव कदम, उपाध्यक्ष मिलिंद शेळके, अजमल खान, निकम गुरुजी, राम बाहेती, सुभाष लोमटे, सय्यद अक्रम, युसुफ शेख, दौलत खरात, रशीद खान, विना खरे, विजय मगरे, GSA अन्सारी, अफसर खान, कैलास पाटील, रंगनाथ काळे, राजेंद्र साबळे, इरफान इब्राहिम पठाण, राजेश मोरे, ॲडव्होकेट मनोज सरीन, सुनील वाकेकर, डॉक्टर अरुण शिरसाट आदींची उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी करण्यासाठी आज औरंगाबाद शहरातील सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक यांची संयुक्तपणे बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये 2024ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या 2024च्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नवीन सिंग ओबेरॉय यांची निवड करण्यात आली। त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी नागराज गायकवाड यांची निवड करण्यात आली आणि स्वागताध्यक्षपदी शेख शफी यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। मैं सबसे पहले आप सभी का शुक्रिया अदा करता हूँ कि जो विश्वास जो आपका मेरे पिताजी पे था, उसके बाद मेरे पे वही विश्वास, वही भरोसा जो आपने रखा, मुझे अध्यक्ष बनाया। मैं सभी से, आप सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और मैं आपको एक वचन ज़रूर देना चाहूँगा कि जयंती जैसी पिताजी के टाइम पे बनती थी, उसी उत्साह में, उसी उमंग में सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति पूरे जोशों में काम करेगी और बिना किसी को छोड़े सभी समाज के लोग, हर व्यक्ति जो भी हमारे साथ काम करने में इच्छुक है वो हमारे पास आए, हम उसे अपनी जो जिम्मेदारी होंगी वो देंगे। और जैसे हमारे यूसुफ भाई ने कहा, यूसुफ भाई हमारी समिति जो है, अपनी समिति सभी पक्षों को लेके सभी मान्यवरों को यहाँ बुलाने का काम करती है। फिर भी जिसके वैचारिक मतभेद होंगे
वो अपना अलग नियोजन करते हैं, लेकिन मेरा ऐसा मानना है बाबा साहब के जो जिसने विचार पे अमल करा वो हमेशा सेकुलर बात ही करता है और इंसानियत का मार्ग, पहले मानवता का धर्म अपनाने का काम वो आदमी करता है। ज्यांच्या विचाराने ही जयंती उत्सव साजरी आजपर्यंत चालू आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की कालकथित शेगावकर दादा आणि स्वर्गीय मनमोहनसिंग वगैरे यांनी एका विचाराने आणि विचारधारेच्या आधारे या उत्सव समितीचं गठन केलं आणि त्या सगळ्याचे साक्षीदार तुम्ही लोक आहात आणि अजूनही ही परंपरा कायम आहे, हिला खंडित अजून तरी झालेली नाही आणि फ्युचरमध्ये नवीनच्या माध्यमातून ही अजून अशीच चालू राहील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। महत्त्वाचं काय, ही सत्तेची जयंती नाही आहे। आपण आता अलीकडच्या काळामध्ये सत्तेच्या जयंती पाहतो। द्वारका भाऊ, सत्तेची जयंती कशी असते? सत्तेची जयंती ही आपण मागच्या 4-5 वर्षापासून जे सत्तेच्या जवळ असतात त्यांची जयंती आपण पाहतो। पण थँकफुल टू तुम्ही सगळे आणि शेगावकर दादा आणि मनमोहन सिंग, तुम्ही सत्तेत असला काय नसला काय विचारधारा घेऊन फुलेशाह आंबेडकरांचा विचार घेऊन जोपासून जी तुम्ही ते तत्व आजपर्यंत ठेवले, आज तुम्ही सगळे या शहरातले या जिल्ह्यातले मातब्बर नेते मंडळींचा कुणालाही अहंकार नव्हता। कुणीही त्या उत्सव समितीमध्ये छोटं मोठं म्हणून न घेता एक दिलाने एक रूपाने बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन ही जयंती उत्सव साजरी केलेली आहे। म्हणून तुम्हाला सगळ्या लोकांचं थँक्यू, तुम्हाला धन्यवाद। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर। उमेदवार निवडण्यासाठी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत राडा, फ्री स्टाईल हाणामारीने खळबळ, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळले। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या संघर्ष योद्धा चित्रपटामधील पहिलं हृदयस्पर्शी गाणं रिलीज, उधळीन जीवला मिळते पसंती। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।